नमस्कार मित्रांनो, मी नागेश सालेगावकर एनके सिव्हिल प्लॅनिंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहता 2D हाऊस प्लॅनिंग, 3D हाऊस प्लॅनिंग, 3D मॅक्स हाऊस प्लॅनिंग अशा अनेक प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत राहतो। तर असेच अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या प्लॅनला, आपल्या साईजला कसे माप लागतील किंवा साईज कशी असेल, नाहीतर आपले प्लॅन असतील कसे, आपल्या जागेनुसार प्लॅन असतात, तसेच नवनवीन प्लॅन तुमच्यापर्यंत आम्ही दाखवलेले आहेत आणि बरेचसे प्लॅन अजून दाखवणार आहोत। जर तुम्हाला पण प्लॅन तुमच्या साईज अनुसार पाहिजे असेल तर तुम्ही त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तर मित्रांनो, हा आहे आपला प्लॅन। मित्रांनो, प्लॅन थोडासा वेगळा आहे। जितके प्लॅन टाकले त्या प्लॅननुसार हा प्लॅन थोडासा जास्त वेगळा आहे। या प्लॅनची साईज 25 फूट 3 इंच बाय 30 फूट 9 इंच असा हा प्लॅन आहे आणि बाहेर 6 फूट बाहेर थोडंसं जागामध्ये घातलेला आहे स्टेअर पायऱ्या जाण्यासाठी। तर पलीकडून 3 फीट 9 इंचाची थोडीशी पायऱ्यासाठी आपली पलीकडे जाणार आहे जागा। तर इथं पहिले स्टार्टिंगला ओटा आहे मित्रांनो, 2.5 ते 3 फुटाचा ओटा आहे। नंतर वरती गेल्यानंतर तुम्हाला पायऱ्याहून अप यूपी दिसत असेल, तर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या। नंतर एमडी आहे, एमडी म्हणजे मेन डोअर। मेन डोअरच्या नंतर तुम्हाला हॉलची साईज दिलेली आहे। हॉलची साईज आहे 10 फीट 6 इंच बाय 14 फीट 9 इंच। तर अशी हॉलची साईज आहे। त्यानंतर हॉलच्या बाजूला एक व्ही म्हणजे विंडो आहे, 5 फुटाची विंडो असेल तिथे। त्यानंतर आतमध्ये गेल्यावर D1 आहे। D1च्या नंतर समोर तुम्हाला बाथ दिसत आहे, बाथरूम आहे 7 बाय 4चं। त्यानंतर WC म्हणजे टॉयलेट आहे आपलं 4 बाय 4चं आणि टॉयलेट आणि बाथरूमला या दोन्हीला 2.5 फुटाचे दरवाजे येतील। आणि मेन डोर हे कोणी 4 फीटचं ठेवते, कोणी 3.5 फीटचं ठेवते आणि बाकीचे आपले जे D1 दिसत आहेत ते 3-3 फीटाचे राहतील। तर त्यानंतर तुमची दुसरी बेडरूम आहे, म्हणजे 2 बेडरूम आहेत। एक बेडरूमचं माप आहे, साईज आहे की 12 फीट 6 इंच बाय 10 फीट आणि त्याच्या बाजूला 4 फीटाची विंडो आहे। त्यानंतर मग इकडं बाजूला आल्याच्या नंतर 10 फीट बाय 6 इंच बाय 13 फीट 9 इंचाची बेडरूम आहे। तर तिला पण एक 4 फीटाची विंडो राहील, 2 विंडो येतील तिला पण आणि हिला पण 4-4 फीटच्या 2 विंडो, कारण की आपल्या जागेच्या आजूबाजूला की माप वगैरे नाही आहेत, म्हणजे दुसऱ्यांची जागा नाही आहे, स्वतःचीच असल्यासारखे आहे, त्यामुळे माप भरपूर ठेवलेले आहेत, विंडो दिलेले आहेत। त्यानंतर हे व्ही दिसत आहे, तर व्हेंटिलेशनसाठी बाथरूमला आणि टॉयलेटला हे व्हेंटिलेशन दिलेलं आहे। त्यानंतर अलीकडे आल्याच्यानंतर किचन आहे 12 फीट 6 इंच बाय 9 फीट 5 इंचाचं। तर किचनला 2 डोअर आहेत आणि 2 विंडो आहेत। तर D1 म्हणजे 2 डोअर आहेत आणि 2 विंडो आहेत किचनला। तर असा सुंदरसा हा प्लॅन आहे आणि वरती जाण्यासाठी पायऱ्या स्टेअर म्हणजे 6 फीटाच्या पायऱ्या ठेवलेल्या आहेत। रुंदी साईज 6 फीट आहे आणि 10-10 इंचाची सरासरी पायरी असते आपली। तर तुम्ही पाहू शकता या प्लॅनमध्ये भरपूरसं नवीन डिझाईन आहे। तर तुम्हाला असेच प्लॅन, अजून नवनवीन प्लॅन पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला कमेंटमध्ये सांगू शकता, कमेंट करू शकता। आणि मित्रांनो, प्लॅन तर तुम्ही पाहतच असाल, पण प्लॅनमध्ये महत्त्वाची एक गोष्ट असते की ज्या ठिकाणी आपल्याला आजूबाजूला जागा नसते, दुसऱ्याची प्लॉटिंग असते, त्या ठिकाणी तुम्हाला व्हेंटिलेशन सोडणं हे गरजेचंच असते, कारण की बाथरूम, टॉयलेट आणि किचन या तिन्हीला व्हेंटिलेशन सरासरी पाहिजे म्हणजे लागतेच। तर हे तुम्ही कधी पण लक्षात ठेवायचं की प्लॅनमध्ये व्हेंटिलेशन आपल्या आहे का नाही। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर अजून एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। जर तुम्हाला तुमच्या साईज अनुसार व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला कमेंट करू शकता। तर पुढच्या तुम्ही कमेंट आल्याच्या नंतर काही दिवसानंतरच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत दाखवल।